त्यांच्याकडे जायचंय. सतीश सर, जय हिंद. एक मोठी कारवाई भारतीय सेनेची, मग त्यात आर्टिलरी असेल किंवा भारतीय वायुदल असेल, त्यांनी मिळून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया. जय हिंद विजयजी. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं, एक प्रकारे सुखावह अशा प्रकारची ही बातमी पहाटे सकाळी 1:44 जी आहे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मुळातच 22 एप्रिलला ज्या प्रकारचा निर्घृण हल्ला झाला होता आणि त्या ठिकाणी धर्म विचारून त्या ठिकाणी पुरुषांना टार्गेट करण्यात आलं होतं. आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसण्याचं, सिंदूर पुसण्याचं काम या इस्लामिक दहशतवाद्यांनी केलं होतं आणि त्याचाच एक प्रकारे बदला, त्यातला एक पहिला टप्पा म्हणजे ऑपरेशन सिंदूर. आणि या ऑपरेशन सिंदूरला अतिशय सिस्टमॅटिकली आपण प्लॅन केलं. 22 एप्रिल पासून आतापर्यंत आपण नॉन कायनेटिक ऍक्शन्स त्या ठिकाणी घेतले, ज्यामध्ये डिजिटल स्ट्राईक असतील, ट्रेड स्ट्राईक असतील, इंडस वॉटर ट्रिटीला जे आहे एक प्रकारे स्थगित करण्याचा निर्णय त्या ठिकाणी असेल, आणि त्याच्या सोबतीलाच कायनेटिक ऍक्शन म्हणजे मिलिटरी ऍक्शनसाठी जे आहे जोरदार तयारी, जोरदार प्रकारचं नियोजन आपण केलं होतं. आणि त्याचं एक प्रकारे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण आजचा दिवस, आजची रात्र त्या ठिकाणी निवडली. अतिशय सिस्टमॅटिकली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इंटेलिजन्स इनपुट्स आपण घेतले, कोऑर्डिनेट्स आपण ज्याला म्हणतो, की नेमके टेररिस्ट लॉन्चिंग पॅड, नेमके जे आहेत टेररिझमशी संबंधित जे ट्रेनिंग ग्राउंड्स आहेत यांची इत्तमभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. त्याच्या आधारावर ऑपरेशनल प्लॅन आपण त्या ठिकाणी केलं आणि पाक व्यक्त काश्मीर मधल्या 7 जागा आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधल्या 2 जागा आपण त्या ठिकाणी निवडल्या. एअर स्ट्राईकच्या माध्यमातून, ड्रोन स्ट्राईकच्या माध्यमातून आपण ते हल्ले केले. त्यामध्ये अशी बातमी येते की स्कॅल्प मिसाईलचा आपण त्या ठिकाणी वापर केला. तो बरोबर त्या ठिकाणी टार्गेटेड अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी कामाला त्या ठिकाणी येतात. लॉयटरिंग म्युनिशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जे टार्गेट आहे त्याला सर्व बाजूने हल्ला करण्यासाठी हे कामाचं त्या ठिकाणी ठरतं. आणि हे सगळं करण्यासाठी कुठलाही कोलॅटरल डॅमेज न होऊ देता, म्हणजे तिथली जी सामान्य जनता आहे किंवा बाकीच्या ज्या जागा आहेत त्याला कुठलीही हानी न पोहोचू देता बरोबर टार्गेटलाच आपण त्या ठिकाणी अटॅक करण्यामध्ये यशस्वी झालो. यामध्ये लष्कर ए तैयबा, त्याचबरोबर जैश ए मोहम्मद सारख्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर मारले गेले. त्यांचे ट्रेनिंगचे जे एक प्रकारे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर होतं, जी पायाभूत सुविधा होती, ती आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि एका बाजूला आर्मी त्याचबरोबर एअरफोर्सचा अशी कॉर्डिनेटेड ऍक्शन चालत असताना त्याला सोबतीला एक प्रकारे जे आहे डिप्लोमॅटिक सपोर्ट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होता. मागच्या काही दिवसांमध्ये 100हून अधिक देशांशी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी त्या ठिकाणी जे आहे संपर्क साधला, आपली भूमिका त्यांना स्पष्ट केली. मुख्यतः आपली जी मित्र राष्ट्र आहेत, अमेरिका आहे, रशिया आहे, युएई आहे, सौदी अरेबिया आहे, फ्रान्स आहे, यांना आपण विश्वासात घेतलं. आणि त्याच्यानुसार आपण हा अटॅक केल्यानंतर काही मिनिटांमध्येच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली की हे मला असं होईल अशी अपेक्षाच होती, हे मला माहितच होतं. म्हणजेच या मित्र राष्ट्रांना आपण विश्वासात घेतल्यामुळं हे सगळं त्या ठिकाणी करू शकलो. आणि सुरुवातीपासून मी या ठिकाणी सांगतोय की फुल फ्लेज वॉरच्या ऐवजी शॉर्ट, स्विफ्ट, लिमिटेड मिलिटरी स्ट्राईक्स होतील. एक्झॅक्टली तसंच होतंय. शॉर्ट, स्विफ्ट नेमके आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जे हासिल करायचे ते साध्य करण्यासाठीच आम्ही टेररिस्टच्या लॉन्च पॅडवर हल्ले त्या ठिकाणी केले, ना की पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध या पाकिस्तानचे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या विरुद्ध कुठलाही आम्ही हल्ला केला नाही. नाव द बॉल इज इन पाकिस्तान कोर्ट. त्यांना वाढवायचंय का, त्यांना रिटॅलिएट करायचंय का? जर त्यांनी रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला तर याच्या कितीतरी पटीने जास्त आपण पाकिस्तानची दानादान उडू शकतो, हे मात्र नक्की आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूरचा पार्ट 1 हा रात्री 1:44 कंप्लीट झाला आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण यश मिळालं. त्याची अधिकृत घोषणा ही एक प्रकारे जी आहे ट्विटरवरून झालेली आहे आणि बाकीचे डिटेल्स हे नक्कीच भारतीय लष्कराच्या प्रेस कॉन्फरन्स मधून आपल्या समोर त्या ठिकाणी येतील. प्रत्येक भारतीयाला सुखावणारी अशी बातमी असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये, हीच माझी पहिली प्रतिक्रिया. सतीश सर, खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयाला सुखावणारी, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि आनंदाची ही बातमी आहे ऑपरेशन सिंदूर. आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये NSA अजित डोवाल यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं. गुप्तहेरांकडून मिळाली अचूक टार्गेटची माहिती आणि गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेटची निवड करण्यात आली. ठोस गुप्तहेर माहितीच्या आधारे भारताचे अचूक स्ट्राईक, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत भारताच्या आर्टिलरी आणि वायुदलाच्या या ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून. पुन्हा एकदा मला जायचंय ढगे सरांकडे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा उल्लेख केलात ना की भारतानं ही मोहीम तर यशस्वी केली, इंटेलिजन्सचा याच्यामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे, कारण नेमके तळ कुठे आहेत याची माहिती आपल्याला इंटेलिजन्सने दिली होती.
पण मुत्सद्देगिरी म्हणजे गेले 15 दिवस भारतीय सरकारनं देखील खूप मोलाची भूमिका बजावली. प्रत्येक देशाला, मित्र देशाला त्यांनी याबाबत आपल्या विश्वासात घेतलं आणि ती मुत्सद्देगिरी या मोहिमेच्या यशाचा पहिला पाया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आर्म फोर्सेस आहे ते प्रोफेशनल आहे, म्हणजे फक्त हल्ले करणं किंवा काही नुकसान पोहोचणं इथपर्यंत ही गोष्ट जी आहे मर्यादित नाही. याच्या सगळ्याच अँगलनं आपल्याला विचार करावा लागतो, 360 डिग्रीनं त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि प्रत्येक ऑप्शन, प्रत्येक अल्टरनेटिव्ह साठी स्वतःला तयार राहावं लागतं. आता आपण हा हल्ला केला, पण समजा यामध्ये काही चुकलं असतं किंवा त्याच वेळेस जे आहे काही गोष्टी लीक झाल्या असत्या किंवा पाकिस्ताननं लगेच त्याला रिटॅलिएट त्या ठिकाणी केलं असतं, तर ऑटोमॅटिकली त्यामधून आपला ऑप्शन बी, ऑप्शन सी हा सुद्धा तयार होतो आणि यामधून जर एस्केलेशन झालं, यामधून जर हे युद्ध त्या ठिकाणी वाढलं, तर त्या ठिकाणी आपण मिलिटरीला तर त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करूच, पण मग आंतरराष्ट्रीय दबाव आपल्या साईडनं येऊ नये म्हणून त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय स्तरातून सुद्धा आपल्याला मदत मिळावी, त्यांचा सपोर्ट मिळावा, यासाठी ही सगळी सपोर्ट सिस्टम आधीपासूनच डेव्हलप करणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि हे युद्ध त्या ठिकाणी वाढल्यानंतर जर खरोखरच चिघळलं तर त्यामध्ये आपल्याला शस्त्रास्त्रांची सुद्धा गरज त्या ठिकाणी पडणार आहे. मग आपले शस्त्रास्त्राचे मुख्य पुरवठादार जे आहेत, अमेरिकेसारखं राष्ट्र, रशियासारखं राष्ट्र, त्यांचा पाठिंबा मिळणं हे आपल्याला महत्वाचं आहे. युनायटेड नेशन्स म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर या मोठ्या महासत्तांचा जो आहे सपोर्ट मिळणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. आणि या सगळ्या अनुषंगानं अगोदर तयारी, अशा प्रकारचं कॉर्डिनेशन आपल्या लष्करासोबतच या डिप्लोमॅटिक माध्यमातून सुद्धा आपण केलं. यावरून आपल्याला दिसतं की एकूणच आपली जी सिस्टम आहे ती किती शिस्तबद्ध पद्धतीनं, किती कॉर्डिनेटेड मॅनर मध्ये पुढे गेली आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला जो आहे इतक्या सिस्टमॅटिकली झालेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. आपण बातचीत करतोय निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सतीश ढगे यांच्यासोबत. त्यांच्याशी आपली बातचीत अशी सुरूच राहणार आहे, पण आपल्याकडे आणखी एक माहिती येते, ती म्हणजे मुझफ्फराबादमध्ये भारतीय सेनेनं 7 स्ट्राईक केले, कोटलीमध्ये 5 स्ट्राईक केले, मुरिदकेमध्ये 4 स्ट्राईक केले, सियालकोट आणि कोटली लोहारामध्ये 2 स्ट्राईक केलेत, शक्करगडमध्ये 2 स्ट्राईक केलेत. भारतीय स्ट्राईक बाबत पाकिस्तानचा दावा आहे. अहमदपूर पूर्व परिसरात 4 स्ट्राईक करण्यात आलेत, मुझफ्फराबादमध्ये 7 स्ट्राईक करण्यात आले. आणि ही माहिती घेतल्यानंतर मला पुन्हा एकदा जायचंय सतीश सरांकडे. सतीश सर, प्रत्येक शहरामध्ये आपण पाहतोय 2 किंवा 4 स्ट्राईक केलेत, पण या स्ट्राईक मधून महत्वाची गोष्ट काय घडली आहे तर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे, पाकिस्तानी अतिरेक्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आपण यशस्वी ठरलोय. कशा प्रकारे ही मोहीम राबवली असावी की एवढ्या स्ट्राईक मधून नेमके तळ उद्ध्वस्त व्हावे? नक्कीच विजयजी, मला आठवतं मागच्या काही दिवसांमध्ये विश्लेषण करताना वेगवेगळ्या चॅनलवर आणि आपल्या सुद्धा चॅनलवर एक अशी चर्चा सुद्धा आपण त्या ठिकाणी केली होती की नेमके पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये कुठे कुठे वेगवेगळ्या प्रकारची दहशतवाद्यांची स्थळं आहेत याची माहिती ऑलरेडी आपल्या इंटेलिजन्सकडे होती. आणि ही जी नावं तुम्ही सांगताय त्यामध्ये बहावलपूरचं नाव येतंय, त्यामध्ये मुरिदकेचं नाव येतंय, त्यामध्ये कोटलीचं नाव येतंय. एक्झॅक्टली ते लोकेशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहित होते. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे इंटेलिजन्सच्या माध्यमातून ते कॉर्डिनेट्स एक्झॅक्टली कुठे जागा आहेत हे आपल्याला माहित असणं. कारण जर अंधाधुंद अशा प्रकारचे आपण ब्लास्ट त्या ठिकाणी केले तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सामान्य लोकांचं नुकसान होतं. हे आपल्याला पाहिजे नव्हतं. आपल्याला फक्त आणि फक्त पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे जे एक प्रकारचे गड आहेत तेच आपल्याला उद्ध्वस्त करायचे होते. त्यामुळे हे इंटेलिजन्स महत्वाचं होतं. आणि त्याही पलीकडे जाऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जे प्लॅनिंग आपण केलं, ऑपरेशनल प्लॅनिंग केलं, त्या ऑपरेशनल प्लॅनिंग मध्येही वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपण ठेवले आणि त्यातला जो पहिला ऑप्शन आहे तो आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला. एक्झॅक्टली डिटेल्स अधिकृतरित्या आपल्या समोर येतीलच, पण दाट शक्यता आहे की या ठिकाणी एरियल स्ट्राईक त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर ड्रोन स्ट्राईकचा सुद्धा जो आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वापर केलेला आहे. जसं मी सांगितले काही महत्वाचे मिसाईल्स ज्याचा वापर करून आपल्याला बरोबर टार्गेटेड अटॅक्स करता येतात, लॉइटरिंग म्युनिशन त्या ठिकाणी करता येतं. त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या. म्हणून या ठिकाणी प्लॅनिंग हे अत्यंत महत्वाचं ठरतं आणि ते प्लॅनिंग करण्यासाठी अगोदरचं इंटेलिजन्स हेही महत्वाचं ठरतं. एकूणच हा टीम एफर्ट आहे आणि राजकीय नेतृत्वानं सुद्धा त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः तर त्या ठिकाणी सेंट्रल पॉइंट होतेच होते, पण NSA अजित डोवाल असतील किंवा लष्कराशी संबंधित जे महत्वाचे सिनियर कमांडर्स असतील त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे. म्हणून मला वाटतं हे जर यश आपल्याला प्राप्त झालं असेल तर खऱ्या अर्थाने इट्स अ टीम एफर्ट ज्यामध्ये राजकीय नेतृत्वही आहे, लष्करही आहे आणि नोकरशहा वर्ग किंवा NSA यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. म्हणजे भारतीय सेनेबरोबरच भारतीय राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय नेतृत्व या दोघांचाही या ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये
त्यांची मोहीम फत्ते होण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे हे सांगतायत, आपल्याला समजावून सांगतायत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सतीश डगे. त्यांच्याकडे पुन्हा जायचंय, पण आपण नेमकी माहिती घेऊया या ग्राफिक्समधून काय काय उद्ध्वस्त करण्यात भारतीय सेनेला यश आलंय. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त झालंय. बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचे 2 अड्डे उद्ध्वस्त झालेत. मुरित्केमध्ये दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त झालाय. मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त झालंय. कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिदीनचं ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त झालंय. आपल्याला पुन्हा जायचंय सतीश सरांकडे. सतीश सर, ना जेव्हा तुम्ही नागरी वस्तीवर हल्ला केलाय, ना तुम्ही लष्करी तळावर हल्ला केलाय, पण दहशतवाद्यांचे तळ हुडकून हुडकून वेचून वेचून ते उद्ध्वस्त केले आहेत. दहशतवाद्यांना तर मोठा हादरा आहे, पण या भारताच्या यशस्वी एअर स्ट्राईकनं, यशस्वी ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानला किती मोठा इशारा दिलाय. माझ्या मते आपल्या मनामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही. स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपले ऍब्सोल्युटली क्लिअर होते. खरा प्रश्न आपला काय आहे, खरं म्हटलं तर आपली जी आहे पाकिस्तानशी दुश्मनी नाही किंवा पाकिस्तानच्या लोकांशी दुश्मनी नाही. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आमचा प्रॉब्लेम आहे दहशतवादाचा. मग या दहशतवादाला सपोर्ट कोण करताय? पाक पुरस्कृत दहशतवादी. मग त्यांचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड कुठे आहेत? पाक व्याप्त काश्मीरमध्ये. मग त्यांना जर आम्हाला संपवायचं असेल, या आकांना संपवायचं असेल, तर यांना जे आहेत हे लपून बसतात पाकिस्तानमध्ये. त्यांना सपोर्ट कोण देत आहे? ISI सपोर्ट देते, पाकिस्तानचं लष्कर सपोर्ट देत आहे. मग आम्हाला जर पाक पुरस्कृत दहशतवाद संपवायचा असेल तर आम्हाला पाक व्याप्त काश्मीरमधले तुमचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड हे उद्ध्वस्त करावे लागतील. हे दहशतवादी जे आहेत आणि त्यांचे जे आका आहेत त्यांना आम्हाला न्यूट्रलाइज करावं लागेल, इलिमिनेट करावं लागेल. आणि यामध्ये, या सगळ्या कारवाईमध्ये जर पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानचं ISI जर मध्ये येत असेल तर त्या पाकिस्तानच्या लष्कराचा सुद्धा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल. पर से आम्हाला पाकिस्तान विरुद्ध युद्ध लढायचं नाही. आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहेत, आमचे स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहेत. पण यामध्ये जर तुम्ही आलात, पाकिस्तान लष्कर, पाकिस्तानचं ISI आणि बाकी संघटना जर यामध्ये त्या ठिकाणी आल्यात, तर जे मध्ये येईल त्यांचा आम्ही खात्मा करण्यासाठी सुद्धा मागं पुढे पाहणार नाही. इतकी क्लिअर क्लॅरिटी स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि मिलिटरी ऑब्जेक्टिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं होती. आणि म्हणूनच अशा प्रकारची कारवाई आपण करू शकलो ज्यामध्ये कुठलंही कोलॅटरल डॅमेज झालं नाही. आता पाकिस्तानची जर प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी पाहिली, ऑलरेडी मागच्या काही तासांमध्ये पाकिस्तानची प्रतिक्रिया आलेली आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ यांनी पहिलं विधान केलं, हा भ्याड हल्ला आहे. मला आश्चर्य वाटलं, मागच्या कित्येक दिवसांपासून तुम्ही स्वतः, तुमचे मंत्री त्या ठिकाणी म्हणतायत की 12 तासात 36 तासात हल्ला होणार, त्यासाठी आम्ही जे आहे पूर्णतः तयार आहोत. आणि जर भारतानं हल्ला केला तर त्याला जे आहे म्हणजे जगामध्ये जे आहे फार मोठा विध्वंस होईल. हे तुमचीच विधान आहे. म्हणजे तुम्हाला सगळं माहित असताना, सो कॉल्ड माहित असताना, अशा प्रकारची विधानं केलं असताना जर आम्ही तुमच्या भूमीमध्ये घुसून अशा प्रकारचा हल्ला करू शकलो तर हा भ्याड हल्ला कसा त्या ठिकाणी म्हणता येईल. दुसरी गोष्ट, 2019चा बालाकोट एअर स्ट्राईक लक्षात घ्या. त्यावेळेस सुद्धा एअर स्ट्राईक झाला, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा अशा प्रकारचा हा हल्ला त्या ठिकाणी आज घडी. सतीश सर, मी जरा तुम्हाला थांबवतो. एक मोठी बातमी हाती येते, इनसाइड स्टोरी हाती येते आपल्या ऑपरेशन सिंदूरची. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर. संपूर्ण ऑपरेशन सिंदूर हे गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आखण्यात आलं. गुप्तहेरांच्या माहितीनंतर टार्गेटची निवड करण्यात आली आणि त्यानंतर चर्चेची दुसरी फेरी घेऊन लक्ष्य निश्चित करण्यात आली. केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचं नियोजन या ऑपरेशन सिंदूरमध्ये होतं. कुठल्याही पद्धतीनं नागरी वस्तीला किंवा पाकिस्तानच्या लष्करी तळाला इथं टार्गेट करण्यात आलं नाही. पंतप्रधानांच्या विश्वासातल्या केवळ मोजक्या अधिकाऱ्यांनाच या ऑपरेशनची माहिती होती. कंट्रोल रूम तयार, तारीख आणि लक्ष्य निर्धारित करून भारतानं हे आक्रमण केलं. आणि या ऑपरेशन सिंदूर संदर्भात आतापर्यंत आपल्याला माहिती देत होते, त्याचं विश्लेषण करत होते ते निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सतीश डगे. आपण आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. वळूयात पुढच्या माहितीकडे. 다 죽은
ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मोदींकडून पूर्ण वेळ मॉनिटरिंग होत होतं. पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईकचा मोदींकडून क्षणाक्षणाला आढावा घेण्यात येत होता. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर सीमेवर पाकिस्तानचा भडीमार, पाकिस्तानी तोफखान्याचा रात्रभर भारतीय हद्दीत गोळीबार सुरू होता. आणि या ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारतीय सेनेची 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सीसीएची बैठक होणार आहे. पाकिस्तानाच्या गोळीबारात भारताच्या 3 नागरिकांचा मृत्यू झालाय. भारताची कारवाई अचूक केवळ दहशतवादी कॅम्प लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती एनएसए अजित डोवाल यांनी अमेरिकी दूतावासाला दिली आहे. पाकिस्तानी नागरिक, आर्थिक किंवा लष्करी तळांना इथं लक्ष्य करण्यात आलेलं नाही. खरं तर काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एबीपी नेटवर्कच्या विकसित भारत ॲट 2047 या विचारमंथनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. साधारण तास दीड तास ते तिथे होते. त्यांनी भाषणही केलं आणि त्यानंतर ते आपल्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी परतले आणि तिथून ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि मोदी या संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती आहे. पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईकचा मोदींकडून क्षणाक्षणाला आढावा घेण्यात येत होता. भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आज रात्री मध्यरात्रीनंतर 1:30च्या सुमारास ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलंय आणि पाकिस्तानी पाकव्याप्त काश्मीरमधले 9 अतिरेक्यांचे तळ अचूक लक्ष साधून उद्ध्वस्त केले आहेत. या मोहिमेत भारतीय आर्टिलरी आणि भारतीय वायुदलाचा सहभाग होता. पण सगळ्यात महत्त्वाची कामगिरी ही कोणी बजावली तर भारताच्या इंटेलिजन्स नेटवर्कनं. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर सीमेवर पाकिस्तानचा भडीमार, पाकिस्तानी तोफखान्यांचा रात्रभर भारतीय हद्दीत गोळीबार आणि पाकिस्तानच्या या गोळीबारात भारताच्या 3 नागरिकांचा मृत्यू झालाय. ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी एक मोठी बातमी, पाकिस्तानाच्या गोळीबारात भारताच्या 3 नागरिकांचा मृत्यू झालाय. भारतानं अतिशय अचूक कारवाई केली. भारतीय लष्करानं ज्यांच्यावर हल्ला केला ते दहशतवादी होते. कोणत्याही भारतीय सेनेनं कोणत्याही पाकिस्तानी नागरिकावर आर्थिक किंवा लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेलं नाहीये. फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना दिली. खूप मोठी अचूकता हे लक्ष्य साधताना आणि तीन दहशतवादी संघटनांची मुख्यालय उद्ध्वस्त झाली आहेत. या ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं, मुरीद